नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य शिंदे आपले सर्वांचे स्वागत करतो। आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना मिरची पिकाचे 37, 38, 39, 40 ह्या टेम्परेचरमध्ये, वाढत्या टेम्परेचरमध्ये आपण मिरची पिकाची फुल सेटिंग व बोकडा कोकड्या यांसारख्या रोगांवर कशा पद्धतीने आपण उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ देत असताना तत्पूर्वी आपण शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपले नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा। नमस्कार, माझं नाव अक्षय शंकर पाटोळे, तालुका खेड, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 72 18 04 35 36। तुम्ही का डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या ह्या वर्षी मार्गदर्शन घेतलं? मागच्या वर्षी आम्ही मिरचीच्या लागवड केली होती, त्यावेळेस आम्हाला काय एवढं जमलं नाही आणि आमच्याच गावात एक प्लॉट होता, तो मी पाहिला होता डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या मार्फत त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं। ती गोष्ट मला आवडली म्हणून मी यांचं मार्गदर्शन घेतलं। तुम्हाला आतापर्यंत किती वेळापत्रक आले? मला आतापर्यंत 3 वेळापत्र आलेली आहे। तुम्ही कुठून मार्गदर्शन घेतलं? म्हणजे लागवडीपासून घेतलं का भेसळ डोस पासून घेतलं? भेसळ डोस पासून मी मार्गदर्शन घेतलं आहे। किती फी दिली? ही 1150 रुपये दिली आहे। बरं, आपल्या ह्या मिरची पिकाची सेटिंग होण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात फवारणी घ्यायची आपल्याला। चिलेटेड कॅल्शियम, चिलेटेड बोरॉन आणि चिलेटेड झिंक याची एक फवारणी घ्यायची। त्याच्यानंतर आपल्या पिकाला व्हायरस म्हणजे थ्रिप्स वगैरे यांपासून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत असताना गोदरेज कंपनीचं ग्रासिया घ्यायचे 100 लिटरला 12 ml 13 ml पर्यंत। तुम्हाला एक मी ऑनलाईन एक औषध मागवा सांगितलेलं, हे का सांगतो कोणतं होतं? लिस्सोरस। ते फवारणी दिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं प्लॉट मध्ये? मिरचीला थोडा बोकडा आला होता आणि हे ते मारल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगला आला आणि मिरचीला थोडी काळोखी आली। त्याच्यानंतर आपल्या मिरची पिकाला फुल सेटिंग वाढवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून कोणतं ड्रिप ऍप्लिकेशन दिलं पाहिजे त्यामध्ये द्यायचे आपल्याला ICLचे 0-60-20 एकरी 4 ते 5 किलो। त्याच्यासोबत द्यायचे डॉक्टर प्लस, पाटील बायोटेकचं डॉक्टर प्लस द्यायचे एकरी 400 ग्रॅम आणि बोरॉन द्यायचे 500 ग्रॅम। त्याच्यानंतर आपल्या मिरची पिकाला फुलं निघण्यास अशी भरपूर मदत होईल। आता एक अर्ध फुल निघायला लागलेलं, काय ड्रॉपिंग वगैरे वाटते तुम्हाला प्लॉट मध्ये? अजून तर नाही ड्रॉपिंग काय वाटत, पण बघू तुम्ही काकडीचं पण पीक याच्यामध्ये घेतलेलं आहे आंतरपीक म्हणून। तुम्हाला मी सजेशन दिलं होतं तुम्ही काकडी करा। काकडी पिकात तुमचा मिरचीचा खर्च निघेल का काय असं काय वाटतं? निघेल, कारण चांगल्या प्रकारे काकडीला फुलकळी लागलेली आहे त्याला। हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो, प्रत्येक पेऱ्यामध्ये काकडीला कळी सेटिंग झालेली आहे। ही कळी शेवटपर्यंत कशी टिकून राहिली पाहिजे यासाठी नेटिव्ह घ्यायचे बाहेरचं 100 लिटरला 10 ग्रॅम, बायोविटा एक्स PI कंपनीचं टॉनिक आहे, हे घ्यायचे 50 ml, कासुबी घ्यायचे 25 ml आणि त्याच्यासोबत एक गराडाचं ब्लॅक थ्रिप्स साठी घ्यायचे मिरची आणि काकडी पिकावर दोन्हीला पण ते फायदा ठरेल। अशाच आपले पण प्लॉट आपल्याला अशा पद्धतीने करायचे असल्यास डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता। डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचा नंबर आहे 91 97 32 74। या नंबरवर आपण संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता। फक्त 1100 रुपयामध्ये लागवडीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन दिले जाईल। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।